नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 19 मे 2025 चे जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे. आज देखील महत्त्वाचे प्रश्न जे नेहमीप्रमाणे असायचे ते देखील प्रश्न आज लावले आहेत. जो धोका पत्करण्यास तयार असतो तो अर्धी लढाई साधारणतः जिंकलेला असतो, त्यामुळे धोका पत्करायला शिकायचा आहे आणि आपली जी काही लढाई आहे ते जिंकायचं आहे. चला याच विचारांना सर्वांसोबत सुरू करतो. महत्त्वाचा पहिला प्रश्न 19 मेचा, जो अत्यंत महत्त्वाचा IMP देखील आहे. नुकतेच भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? गोल्ड मेल्टिंग एटीएम म्हणजे काय? गोल्ड म्हणजे सोने, सर्वांना माहिती असेल आता. ओके, सोने जे आहे ना, सोनं वितळवणे तर आपण गोल्ड मेल्टिंग म्हणतो पण, ठीक आहे ना. सोनं वितळवणारं असं एटीएम लावण्यात आले. भारतातील पहिलं एटीएम आहे तो एटीएम लावण्यात आलंय कोणत्या ठिकाणी? तर हैदराबाद या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. गोल्ड म्हणजे सोने, येयू ज्याला आपण ऑरम म्हणजेच काय येयू असं म्हणतो आपण. ऑरम म्हणजेच येयू सोने. आणि काय केलं तर या ठिकाणी जसं आपण एटीएम मशीनमधून पैसे काढतो ना, तसं ह्या एटीएम मध्ये आपण जर सोने टाकले तर सोन्याचं वजन सांगितलं जातं, त्याचा बाजारभाव म्हणजे सध्याच्या घडीला त्याचं मूल्य किती आहे ते बघितलं जातं. ते वितळल्यानंतर तुम्हाला किती पैसे भेटतील ते बी तिथं डायरेक्ट दाखवलं जातं. तुम्हाला पाहिजे असेल ओके दाबला तर तुम्हाला 30 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती तुम्ही टाकलेल्या सोन्याचं जे काही पैसे आहेत ना, ते पैसे पण तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर होतात. हे सगळी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस एकटं एटीएम करू शकतं. अत्यंत महत्त्वाचं हे एटीएम गोल्ड मेल्टिंग एटीएम जे आहे ना, ते हैदराबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. याच्या पूर्वी ना हैदराबादमध्ये एक एटीएम स्थापन करण्यात आलं होतं. भारतातील पहिलं गोल्ड एटीएम होतं ते. ओके, भारतातील पहिलं फर्स्ट गोल्ड एटीएम हे कोणत्या ठिकाणी असेल? हे देखील हैदराबाद याच ठिकाणी आहे. आता हैदराबाद मध्येच काय आहे? भारतातील पहिलं गोल्ड मेल्टिंग एटीएम आहे. गोल्ड वितळणारं एटीएम आहे. एटीएमचं फुल फॉर्म काय असेल? एटीएमला म्हणतो आपण काय? ऑटोमेटेड टेलर मशीन. एटीएमचं फुल फॉर्म काय असेल? ऑटोमेटेड टेलर मशीन. त्याला म्हणतो आपण काय? एटीएम. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि हे झालं हैदराबाद या ठिकाणी असणारं एटीएम IMP. ह्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतामध्ये ना भरपूर एटीएम आहेत. एक आहे आपलं सौर एटीएम. कोणत्या ठिकाणी असेल? भारतातील पहिलं सौर एटीएम कुठं आहे? त्यानंतर भारतातील पहिलं ग्रेन किंवा धान्य एटीएम कोणत्या ठिकाणी आहे? हा एक महत्वाचा आहे. त्यानंतर भारतातील पहिलं दुग्ध किंवा मिल्क एटीएम कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील महिला दिशा चेक करा, दिसतंय का नाही ते? दिसतोय ना, चेक करा. बघा, सौर एटीएम, ग्रीन एटीएम आणि मिल्क एटीएम हे 3 महत्वाचे एटीएम आहेत. सौर एटीएम कुठं आहे? भारतातील पहिलं नेल्लोर या ठिकाणी आहे, जो आंध्र प्रदेशमध्ये येतो. भारतातील पहिलं सोलर एनर्जीवरती चालणारा एटीएम. त्यानंतर आहे ग्रीन एटीएम. कुठे येतं? गुरुग्राममध्ये. गुरुग्राम हरियाणामध्ये येतं. आणि भारतातील पहिलं मिल्क एटीएम येतं आनंद या ठिकाणी. आनंद कुठे येतं? गुजरात राज्यामध्ये आहे आनंद. लक्षात ठेवा, महत्वाचं. हे 3 एटीएमचं फुल फॉर्म. आणि गोल्ड एटीएम म्हणजे हे वितळणारं एटीएम कुठं आहे? आपल्या हैदराबाद या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. ते हैदराबाद जी राजधानी हैदराबाद, कशाची राजधानी हैदराबाद? तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे. लक्षात ठेवा. आणि हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठी असेल? तर ते मुसी या नदीच्या काठी येतं हैदराबाद. हैदराबादमध्ये 4 मिनार पण आहे. 4 मिनार आहे. त्यानंतर इथं फलकनुमा पॅलेस आहे. फलकनुमा पॅलेस येतो याच ठिकाणी. इथं गोळकोंडाचा किल्ला पण आहे. गोळकोंडा जो काही किल्ला आहे ना, तो किल्ला देखील याच हैदराबादमध्येच आहे. लक्षात ठेवा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त इथं रामोजी फिल्म सिटी पण आहे. रामोजी फिल्म सिटी हे पण येतं हैदराबादच्या शेजारीच. ओके, हैदराबाद महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. अत्यंत महत्वाचं गोल्ड मेल्टिंग एटीएम हैदराबाद या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. त्यानंतर जागतिक कामगार दिन हा दरवर्षी कधी असतो? हा असतो 1 मेला. 2024च्या जगातील सर्वात व्यस्त विमानतळामध्ये भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणतं असेल? भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ येतं आपलं इंदिरा गांधी वालं, दिल्ली या ठिकाणी आहे. इंदिरा गांधी विमानतळ जो दिल्ली या ठिकाणी आहे. भारतातील सध्याच्या घडीला असणारं व्यस्त विमानतळ आणि संपूर्ण जगातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे अटलांटा एअरपोर्ट. अटलांटा विमानतळ. भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण बनले असतील? तर ते BR गवई. भूषण रामकृष्ण गवई कोणत्या राज्यात
अपस्पा आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट म्हणतो आपण. अपस्पा कायदा हा नुकताच लागू करण्यात आला असेल तर तो राज्य आहे मणिपूर. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. आणि मणिपूरचे जे काही राज्यपाल आहेत ना ते नवीन बनलेले आहेत मणिपूरचे अजय कुमार भल्ला. आणि मणिपूरमध्ये मुख्यमंत्री नाही तर सध्या आता राष्ट्रपती राजवट ही लागू आहे मणिपूरमध्ये. पहिले घटना आहेत. मग एक पहिली घटना बघत आपण. भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल तर ते आहे नागपूरमध्ये. पहिलं रोड ट्रेन. ईमेलद्वारे पहिले EFIR दाखल होणारे पहिले राज्य कुठलं असेल तर ते आहे जम्मू काश्मीर. स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी कुठली असेल तर ते आहे पिक्सेल. आणि स्वतःचा उपग्रह लॉन्च करणारं भारतातील पहिलं राज्य कुठलं असेल तर तो आहे आसाम. कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण या धोरण ठरवणारे पहिले राज्य आपला महाराष्ट्र. आणि स्वतःचे उपग्रह लॉन्च करणारं पहिलं राज्य आहे आसाम सॅट, आसामवालं. पुढचा प्रश्न. नुकतेच लॉन्च करण्यात आलेले काशिम बशीर, ह्याला तुम्ही काशिम बशीर क्षेपणास्त्र म्हणू शकता. आणि हे 1200 किलोमीटर पल्ल्याच्या पेक्षा पण जास्त तर एखाद्या शत्रूचं काहीतरी असेल गोष्ट वगैरे त्याला मारा करू शकतं किंवा त्याला मारण्यासाठीच हे काशिम बशीर आहे ना लॉन्च केलंय इराण या देशानं. पर्याय क्रमांक 4. हे इराणची राजधानी काय असेल? इराणची राजधानी तेहरान आहे. तेहरान ही इराणची राजधानी आहे. आणि इराणचे जे राष्ट्राध्यक्ष कोण असतील? राष्ट्रपती इराणचे आहेत मसूद पेझेस्कियन. मसूद पेझेस्कियन हे आहेत ना इराण. लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. इराणमध्ये एक बंदर आहे त्याला म्हणतो आपण चाबहार बंदर. चाबहार जो बंदर आहे ना हा बंदर महत्वाचा आहे. हा बंदर इराणनं भारताला दिलेला आहे वापरण्यासाठी. जसं ग्वादार बंदर पाकिस्ताननं चीनला दिलं होतं तसं इराणनं आपल्याला दिलंय. इराणची राजधानी तर तेहरान. लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. काशिम बेशीर जो क्षेपणास्त्र आहे तो इराणनं लॉन्च केला आहे IMP-S-400 क्षेपणास्त्र कुणाचं असेल तर ते रशियाचं आहे. आणि हे रशियाचं क्षेपणास्त्र भारतानं भारतानं विकत घेतलेलं आहे. ओके, हे भारतानं विकत घेतले, लक्षात ठेवा. नुकतेच ब्राह्मोस जो क्षेपणास्त्र येतं ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्माण करण्यासाठी जो प्लांट आहे उत्पादन प्लांट म्हणतो आपण क्षेपणास्त्र उत्पादन प्लांट हे कोणत्या ठिकाणी लावण्यात आलं असेल? ते आहे लखनौला. लखनौ उत्तर प्रदेशमध्ये येतं. लखनौ या ठिकाणी उदाहरण करण्यात आलं भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते. त्यानंतर आहे भार्गवास्त्र काय असेल भारताचं? ओके, भार्गवास्त्र हे अशी एक प्रणाली आहे ते ड्रोनचा. तर ड्रोन असतील ना ड्रोन अनेक वेळी म्हणजे एकाच वेळी अनेक ड्रोन जर एकाच वेळी अटॅक केले थोडक्यात ड्रोन झुंडीनुसार अटॅक केले तर त्याला वापस मारा करण्यासाठीचं भारताचं क्षेपणास्त्र कुठलं असेल तर ते आहे भार्गवास्त्र. हा, तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. जर इराणनं हे नेक्स्ट जनरेशनचं काय केलं आहे लॉन्च केलंय काशिम बशीर. इथे येतो इराणची राजधानी तेहरान आहे. तर तेहरान बघा इराणला अफगाणिस्तानची पण सीमा लागली आहे. अफगाणिस्तानची राजधानी तर काबूल अफगाणिस्तानची राजधानी आहे. इराण या देशाला या ठिकाणी सौदी अरेबियाची पण सीमा लागली आहे. सौदी अरेबियाची राजधानी येतं रियाध. इराकची पण सीमा लागतं. इराकची राजधानी आहे बगदाद. ही आहे इराकची राजधानी. समजलं काय महत्वाचं आहे? या ठिकाणी इकडे पाकिस्तान येतो. इथे पाकिस्तान आणि पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. मस्त, त्यांची सीमा लागली आहे इराण गल्फ ऑफ पर्शियनची ज्याला सीमा आहे ती सीमा देखील लागलेली आहे. सरकारी कागदपत्रे व धोरण जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सारथी AI नावाचं चॅटबॉट कोणत्या राज्याने लॉन्च केलेलं आहे? हे सारथी चॅटबॉट कोणी लॉन्च केलं असेल? ते हरियाणा या राज्याने लॉन्च केलं आहे. लक्षात ठेवा, कोणी? हरियाणा लॉन्च केलं सारथी नावाचं AI चॅटबॉट. IPL खेळामध्ये 3 वेगवेगळ्या संघाचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण असतील तर तो आहे अजिंक्य रहाणे. अजिंक्य रहाणे. भारताने विकसित केलेले पहिले स्वदेशी MRI मशीन कोणत्या ठिकाणी त्याला स्थापन करण्यात आलं असेल? हे पहिलं स्वदेशी मशीन आहे. हे स्थापन करण्यात आलंय ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, एम्स म्हणतो आपण त्याला. एम्स नवी दिल्ली या ठिकाणी. कुठं? एम्स नवी दिल्ली या ठिकाणी हे MRI मशीन म्हणजे ठेवण्यात आलेलं आहे, स्थापन करण्यात आलंय. IIM अहमदाबादने आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोणत्या ठिकाणी सुरू केलं असेल? तर हे सुरू केलं दुबईमध्ये. कुठं? IIM अहमदाबादने दुबईमध्ये पहिलं आपलं कॅम्पस सुरू केलेलं आहे. नेक्स्ट
आणि गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये पहिलं मध्यपूर्व मिडल ईस्ट असा देश कोणता आहे, अशा देशाची बँक कोणती आहे, ती बँक गिफ्ट सिटीमध्ये आपली बँक खोलणार असेल तर त्या कतार नॅशनल बँक, कतारची बँक आहे. पुढचं, नुकतेच खालीपैकी कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असेल तर हे व्यक्ती आता रोहित शर्मा, पर्याय क्रमांक 3. ओके, रोहित शर्मा आणि आणखीन एका व्यक्तीने निवृत्ती जाहीर केली, त्या व्यक्ती कोण असतील तर ते विराट कोहली. विराट कोहलीनी पण आणि रोहित शर्माने पण दोघांनी आता टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहली हे RCB कडून खेळायचे आपल्या IPL मध्ये. ठीक आहे, विराट कोहलीने या टेस्ट क्रिकेटमध्ये किती शतके केले असेल तर 30 शतके केले तर विराट कोहली, लक्षात ठेवा. ओके, 30 शतके केले तर आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा बघा, रोहित शर्माने एकूण टोटल 67 जे टेस्ट आहेत ना ते टेस्ट मॅचेस खेळले आहेत आणि 4301 रन केले आहेत त्यांनी आणि 12 शतके आणि 18 अर्धशतके आपल्या रोहित शर्मा केलेत. रोहित शर्मा यांचा बेस्ट स्कोर आहे 212. 254 हायेस्ट स्कोर आहे कोहलीचं, लक्षात ठेवा. किती, 12 फक्त शतके केले तर रोहित शर्माने. सेंचुरी किती असतील तर ते आता ओनली 12, लक्षात ठेवा. कमी येतं, यांच्यापेक्षा कमी आहेत, परंतु रोहित शर्मा खूप एकदम भारी खेळ, तुम्हाला माहिती असे निवृत्त जाहीर केले येतं. आणि रोहित शर्मा येत ना ते आपल्या MI मुंबई इंडियन कडून खेळतात IPL मध्ये. मुंबई इंडियन्स कडून रोहित शर्मा खेळतात, हार्दिक पांड्या पण तिथूनच खेळतात. आता टेस्ट क्रिकेट म्हणून आता निवृत्त जाहीर केले आहे आणि यांच्या नावांना रोहित शर्मा यांच्या नावानं जो आपलं वानखेडे स्टेडियम आहे ना, वानखेडे स्टेडियम, या वानखेडे स्टेडियमवर आता एका स्टँड देखील निर्माण करण्यात केलेलं आहे. ओके, वानखेडे स्टेडियमवर एक स्टँड पण निर्माण केलंय, जसं सचिन तेंडुलकरच्या नावाने तसं वाला आता. ओके, त्यानंतर जागतिक हवा परिवहन शिखर संमेलन जो 2025 आहे, याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं तर त्या हवा परिवहन शिखर संमेलन पार पडलं दिल्ली या ठिकाणी. कुठं, दिल्लीमध्ये पार पडलं. गिबली फोटोमुळे चर्चेत असलेले स्टुडिओ गिबलीचे संस्थापक आहेत हयाओ मियाझाकी. ठीक आहे ना, हे कोणत्या देशाचे होते? हयाओ मियाझाकी हे होते जपानचे व्यक्ती, नावावरून कळतं जपानीज व्यक्ती आहेत ते. नुकतेच आलेल्या ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025 नुसार सुरक्षित देशांच्या यादीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागत असेल तर तो 66वा क्रमांक भारताला लागतो सेफ्टी इंडेक्स मध्ये. दरवर्षी जागतिक स्वमग्नता ऑटिझम जागरूकता दिवस किंवा स्वमग्नता दिवस हा कधी साजरा केला जातो? हा असतो 2 एप्रिलला. 2 एप्रिलला, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, नुकतेच युनेस्को वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्डने 2025 ने कोणाला सन्मान करण्यात आलेला आहे? ओके, हे युनेस्को, याला आपण युनेस्को गिलर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड म्हणतो. लक्षात ठेवा, हे पुरस्काराचं नाव आहे युनेस्को गिलर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड असं म्हटलं. जर क्वेश्चन पेपरला विचारलं की गिलर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड हा यंदा कोणाला देण्यात आलाय, त्यावेळेस तुम्ही कन्फ्युजन व्हायचा नाही. कळतं का? हे अवॉर्ड भेटले 2025 चा अवॉर्ड भेटले कोणाला तर 2025 मध्ये हा पुरस्कार भेटलाय ला प्रेसला. ला प्रेस या वर्तमानपत्राला भेटले. जो वर्तमानपत्र कुठल्या देशाचा आहे? हा निकारागुआ या देशाचा आहे. निकारागुआ आहे ना, मानागुआ ज्याची राजधानी आहे, निकारागुआ या देशाचं पत्र आहे तो ला प्रेस, पर्याय क्रमांक 2. ला प्रेस म्हणतो ला प्रिन्सा, ला प्रिन्सा प्रेस आहे तो एक प्रकारचा. ओके, ला प्रिन्सा प्रेसला भेटलेलं आहे. निकारागुआचा आहे IMP वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड. याच्या व्यतिरिक्त जो वर्ल्ड प्रेस फ्रीडम जो काही इंडेक्स आहे, त्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये आता रिसेंट आलेल्या, त्यामध्ये भारत हा कितव्या क्रमांकावरती आहे? वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत आहे तो 151 क्रमांकावरती. लक्षात ठेवा, IMP 151 क्रमांक आहे. आणि मग दरवर्षी वर्ल्ड प्रेस फ्रीडम दिवस कधी असतो? वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे हा दरवर्षी जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस हा कधी असेल तर हा असतो 3 मेला. 3 मेला असतो. आणि एक संस्था आहे, कोण देतं हे इंडेक्स? तर ती एक संस्था आहे ज्याला म्हणतो आपण रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर, RWB. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डरचं हेडक्वार्टर आहे आपल्या फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी. लक्षात ठेवा. ओके, तर फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी
रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स हेडक्वार्टर आता ला प्रिन्सा या युनेस्को वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्डने सन्मानित करण्यात आलाय. हे बघा, हे ला प्रिन्सा आणि कुठे देश आहे हे निकारागुआ या देशाचं आहे ला प्रेन्सा. मग 2-3 पुरस्कारावरती नजर टाकूया आपण. मिसेस वर्ल्ड 2025 चा किताब जिंकणारी पहिली अश्वेत महिला कोण असतील? त्यांचं नाव आहे तेगो गेलई. ग्रॅमी पुरस्कार 25 चा कोणाला भेटलाय? चंद्रिका टंडन. ग्रॅमी पुरस्कार हा म्युझिक साठी असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर महाराजा हरिसिंग पुरस्काराने कोणाला सन्मान करण्यात आलाय? नुकतेच तर मनोज सिन्हा जे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आहेत, मनोज सिन्हा. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मान करण्यात आला असेल तर र बोराडे, रावसाहेब रंगराव बोराडे. त्यानंतर आहेत FIH ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं असेल तर तो राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडू. नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25 विजेता राज्य कोणतं असेल तर हा विजेता राज्य आहे हरियाणा. हरियाणानं तो नॅशनल वुमन्स हॉकी लीगची काय स्पर्धा ना ती स्पर्धा जिंकलेलं आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव बनले तर निधी तिवारी. निधी तिवारी. त्यानंतर सरहुल फेस्टिवल 2025 कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं? सरहुल फेस्टिवल पार पडलं होतं झारखंड या राज्यामध्ये. झारखंड राज्यामध्ये आहे सरहुल फेस्टिवल, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, नुकत्याच चर्चेत असलेल्या एक पुस्तक आहे जनता की कहाणी मेरी आत्मकथा. ओके, जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे पुस्तक कोणाचं असेल? हे आत्मचरित्र आहे आणि आत्मचरित्र असतील तर आणखीन IMP बनतो एखादा पुस्तक, तो IMPच आहे. आणि एका राज्याचे ते राज्यपाल आहेत, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांचं हे पुस्तक आहे पर्याय क्रमांक 1. हे जे पुस्तक आहे ना याचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं असेल? याचं अनावरण करण्यात आलं जगदीप धनखड यांच्या हस्ते. जगदीप धनखड यांच्या हस्ते याचं अनावरण करण्यात आलं ह्या पुस्तकाचं. आणि जे आहेत भारताचे उपराष्ट्रपती सध्याच्या घडीला उपराष्ट्रपती आहेत आणि हरियाणाचे राज्यपाल आहेत ना बंडारू दत्तात्रेय, त्यांचं हे पुस्तक आहे जनता की कहाणी मेरी आत्मकथा, लक्षात ठेवा. हे जगदीप धनखड IMP आहे. वंदना कटारिया यांनी आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती जाहीर केली नुकतेच, तर ते वंदना कटारिया यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे तर हे हॉकी खेळत होते. हॉकी वंदना कटारिया. जॉर्डन येथे पार पडलेल्या सिनियर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारत हा पदक तालिकेमध्ये कितव्या क्रमांकावर राहिला आहे? हा आहे 8व्या क्रमांकावर राहिलाय. कुठला? जॉर्डन. जॉर्डनची राजधानी काय असेल? जॉर्डन या देशाची राजधानी कुठली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जॉर्डनची राजधानी कोणती आहे? कुठला असेल? जॉर्डनची राजधानी अम्मान आहे. अम्मान. नेक्स्ट, कोणत्या ठिकाणी भारत व अमेरिका यांच्या दरम्यान टायगर ट्रायम्फ 2025 युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं तर हे आहे युद्धाभ्यास विशाखापट्टणमला. विशाखापट्टणम जे आंध्र प्रदेशमध्ये येतं, लक्षात ठेवा. राष्ट्रकुल संघटनेची पहिली आफ्रिकन महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती नुकतेच करण्यात आलेलं आहे? हे व्यक्ती येतं शर्ली बोचवे. शर्ली बोचवे हे बनले तर राष्ट्रकुल संघटनेची पहिली आफ्रिकन महिला महासचिव. IMP ऑपरेशन बघूयात आपण. नुकतेच खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये नक्षलवाद विरोधी एक ऑपरेशन राबवण्यात आलं? ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आलंय? आता नक्षलवादाने तो हळूहळू कमी होत आलाय. महाराष्ट्रामध्ये ना कोणता असा जिल्हा आहे त्याला म्हणतो आपण नक्षलग्रस्त जिल्हा? महाराष्ट्राचा कोणता जिल्हा आहे म्हणतो मी? का कोणता आहे त्याला म्हणतो नक्षलवादी जिल्हा? तर तो गडचिरोली. गडचिरोली जिल्हा जो ना तो नक्षलग्रस्त जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये. आणि इथून जे खात्मा करण्यासाठी नक्षलवाद्यांचं कमी करण्यासाठी थोडक्यात यांना मारण्यासाठी आपलं 2 ग्रुप 2 बटालियन काम करतात आपले. ते बटालियन कोणते सांगा? हे कोणते बटालियन येतं जे महाराष्ट्रातील नक्षलवाद तो खात्मा करण्यासाठी कमी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 2 ग्रुप काम करतात.
बटालियन काम करतात त्यांचं नाव सांगायचं आहे. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवले आपण तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे. 1 आणि 2 दोन्ही. हे तेलंगणा राज्याची राजधानी काय असेल? तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे आणि छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. छत्तीसगड राज्याला गोंदिया आणि गडचिरोली या दोन्ही पण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सीमा ही लागलेली आहे. जो नक्षलवाद आहे ना, त्याला म्हणतो नक्षलवाद. नक्षलवाद हे नक्षलबारी या गावामध्ये सुरू झालं होतं. ऍक्च्युली सरकारच्या विरोधातलं हे धोरण आहे. हे जे लोक असतात नक्षलवादी लोक, हे सरकारच्या विरोधात आहे, सर्वसामान्य जनतेच्या नाही. सर्वसामान्य जनतेचा वापर करून घेऊन ते सरकारला अटॅक करतात किंवा सरकारच्या धोरणाच्या विरोधात ते काय करतात, काम करत असतात. समजलं? महत्वाचं आहे लक्षात. तेलंगणा आणि छत्तीसगड महत्वाचे नक्षलवाद. आणि नक्षलवादाच्या छोट्या गटाला काय म्हणतात? नक्षलवाद छोटे गट जर असेल ना, छोटस गट, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात दलम. दलम असं म्हणतात. ए आणि बी दोन्ही करेक्ट आहेत. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. आणि जो महाराष्ट्रामध्ये बटालियन आहेत ना, एकाच नाव आहे कमांडो 6 आहे कोब्रा बटालियन. कमांडो बटालियन फॉर रेज्युलेट ऍक्शन म्हणतो आपण. कोब्रा आणि C60 दोन्ही पण काय येतं बटालियन महाराष्ट्रामध्ये काम करतात गडचिरोली मध्ये. समजलं का? छत्तीसगड आणि तेलंगणा नक्षलवाद विरोधी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट इथं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवण्यात आलेलं आहे. आणि काही दिवसापूर्वी आणखीन एक ऑपरेशन राबवण्यात आलं. ऑपरेशन नाव होतं ऑपरेशन हॉक. हे होतं ऑपरेशन हॉक. हे कशासाठी होतं ऑपरेशन हॉक? हे ऑपरेशन राबवलं होतं सीबीआय राबवलं. हे ऍक्च्युली सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआयने ऑपरेशन हॉक राबवलेलं आहे. हे जेवढं पण आंतरराष्ट्रीय संबंधाचं ऑनलाईन जे बाल लैंगिक शोषण होतं ना, ऑनलाईन बाल लैंगिक जे शोषण होत असेल तर त्या शोषणाला विरोध करण्यासाठी किंवा ते थांबवण्यासाठी किंवा जागृती निर्माण करण्यासाठी ऑपरेशन हॉक राबवलं आपल्या सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन किंवा सीबीआयने. हे ऑपरेशन लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं पाकिस्तानच्या विरोधात भारतानं. जागतिक पुस्तक दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? जागतिक पुस्तक दिवस असतं 23 तारखेला, 23 एप्रिलला. 23 एप्रिल जो आहे ना, तो दिवस आहे विल्यम शेक्सपियर यांची जयंती. त्यानंतर मिसेस ग्लोब महत्वाचं आहे. मिसेस ग्लोब इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी मिसेस ग्लोब इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण असतील? तर ते आता अनुराधा गर्ग. मिसेस ग्लोब इंटरनॅशनल येथे अनुराधा गर्ग. कोणत्या ठिकाणच्या शहनाई आणि तबला याला नुकतंच जीआय टॅग भेटलेला आहे? जय हिंद. तर हे आहे वाराणसीचं. वाराणसी या ठिकाणच्या शहनाई आणि तबलेला जीआय टॅग भेटलेला लक्षात ठेवा. डेझर्ट फ्लॅग नावाचा युद्धाभ्यास, या युद्धाभ्यासाचं आयोजन भारत व कोणत्या देशादरम्यान करण्यात आलेलं आहे? डेझर्ट फ्लॅग आहे भारत व UAE दरम्यान. भारत व UAE संयुक्त अरब अमिरात म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, जागतिक एड्स लसीकरण दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? एड्स वॅक्सिनेशन डे म्हणतो आपण. तर हा असतो दरवर्षी 18 मेला. पर्याय क्रमांक 4. 18 मे लक्षात ठेवा. एड्स आहे त्याला ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणतो आपण एड्स. आणि एड्स कशामुळे होत असेल तर तो HIV मुळे, ज्याला ह्युमन इम्युनो व्हायरस म्हणतो आपण. ओके, याच्यामुळे काय होतो? एड्स होतो. आणि एड्सचा जो भारतातील आहे ना, भारतातील पहिला रुग्ण हा 1986 मध्ये आढळला. कुठं? तर मद्रासला. एड्सचा पहिला रुग्ण कुठं आढळला असेल? मद्रासमध्ये आढळलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त एड्सग्रस्त रुग्ण कुठे असतील तर ते आपल्या मुंबईमध्ये आढळतात. लक्षात ठेवा. ओके, एड्स. आणि एड्स चाचणी आहे. एड्स झाला आहे की नाही याच्याविषयीची एक चाचणी आहे. चाचणी कुठली असेल तर ते आहे एलिसा चाचणी. ELISA एलिसा चाचणी लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. एलिसा चाचणी एड्स वरती. ओके. आणि हा कसा आहे का? हा एक लैंगिक संबंधाने असुरक्षित लैंगिक संबंधाने पसरणारा हा आजार आहे एड्सवाला. बाकी ठीक आहे, लक्षात ठेवा. एड्स हा एक सिंड्रोम आहे, एक अनेक रोगांचा तो एक गुच्छ आहे एड्सवाला. नेक्स्ट हे एड्स वॅक्सिनेशन डे. आणि मग हा एड्स दिवस नाही. ओके, जागतिक एड्स दिन वेगळा आहे. परत जागतिक एड्स दिन हा वेगळा असतो आणि एड्स लसीकरण दिवस परत वेगळा आहे. जागतिक एड्स दिवस कधी असतो? असतो 1 तारखेला, 1 डिसेंबरला असतो. हा वेगळा दिवस आहे. ओके, 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस. मग मे महिन्यातील जेवढे पण महत्त्वाचे दिवस आहेत
त्यांच्यावरती एक नजर टाकूत आपण. 1 मेला असतं महाराष्ट्र दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन, 2 मेला असतं जागतिक ट्युना दिवस, 3 मेला असतं जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन, 4 मेला आहे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस, 5 मेला आहे जागतिक व्यंगचित्रकार दिन, 8 मेला आहे जागतिक रेड क्रॉस दिन, 10 मेला असतो जलसंधारण दिवस, 11 मेला आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मेला असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 16 मेला आहे जागतिक कृषी पर्यटन किंवा आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस किंवा राष्ट्रीय डेंग्यू दिवस, 17 मेला आहे जागतिक दूरसंचार दिन किंवा जागतिक उच्च रक्तदाब दिन, 18 मेला आहे जागतिक वस्तू संग्रहालय दिवस किंवा जागतिक एड्स लसीकरण दिवस आत्ता बघितलंय आपण. 20 मेला असतो जागतिक मधमाशी दिवस, 21 मेला आहे जागतिक चहा दिवस, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस, 22 मेला IMP आहे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी जागतिक जैवविविधता दिवस 22 तारखेला असतो. 23 तारखेला असतो कासव दिवस, 24 तारखेला आहे राष्ट्रकुल दिन, 25 तारखेला आहे जागतिक थायरॉइड जागृती दिवस किंवा जागतिक फुटबॉल दिवस 25 मेला, 28 मेला असतं जागतिक भूक दिन, 29 मेला आहे संयुक्त राष्ट्र शांती सेना दिवस, 30 मेला आहे हिंदी पत्रकार दिवस, 31 मेला असतो जागतिक तंबाखू विरोधी दिवस. हे आपले सोपे सोपे प्रश्न लक्षात ठेवा, रिव्हिजन व्हावं कंटिन्यूपणे म्हणून तुम्ही तुम्हाला साधारणतः सांगितलेलं. नेक्स्ट, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये सामील होणारे भारतीय ग्रंथ कुठला असेल तर तो आहे भगवद्गीता. कुठला आहे? भगवद्गीता पण आहे आणि आणखीन एक आहे नाट्यशास्त्र, नाट्यमुनींचं नाट्यशास्त्र पण आहे. याच्यामध्ये 2 पुस्तक समावेश करण्यात आलेला आहे नुकतंच. त्यानंतर 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली असेल तर त्यात दिनेश माहेश्वरी. दिनेश माहेश्वरी कायदा आयोगाचे अध्यक्ष. यंदाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मान करण्यात आला असेल तर महेश मांजरेकर. महेश मांजरेकर लक्षात ठेवा. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार आहे आणि राज कपूर जीवनगौरव पुरस्कार भेटले अभिनेते अनुपम खेर यांना. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अनुपम खेर. नुकतेच पार पडलेल्या आशियाई अंडर 18 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये कोणी भालाफेक मध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे हे तर हिमांशू जाखड. हिमांशू जाखड. पुढचा प्रश्न महत्वाचा. नुकतेच ला लिगा फुटबॉल लीगचा जो विजेता आहे ना तो विजेता खालीपैकी कोणता संघ हा ठरलेला आहे? कुठला असेल तर तो बार्सिलोना संघ आहे पर्याय क्रमांक 1. कुठला? बार्सिलोना जो संघ आहे ना हा संघ महत्वाचा आहे, ज्याने ला लिगा फुटबॉल लीगचा विजेता पटकावला आहे यंदाचा 2025. जसं तसं तुम्ही लक्षात ठेवा, बाकी काही नाही. रिअल माद्रिद जो आहे ना तो स्पेनचा आहे, रिअल माद्रिद फुटबॉल क्लब. आणि जो फिफा आहे ना, फिफा FIFA म्हणतो आपण, फिफाचा जो काय वर्ल्ड कप आहे होणार आहे 2026 मध्ये. कुठे होणार आहे हे वर्ल्ड कप? हे होणार आहे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा ह्या 3 देशांमध्ये होणार आहे फिफाचं वर्ल्ड कप, जे खूप फेमस आहे. फिफाचं हेडक्वार्टर कुठं असेल? त्याचं मुख्यालय येतं झुरिच या ठिकाणी. कुठं? झुरिच या ठिकाणी येतं फिफाचं हेडक्वार्टर. झुरिच येतं स्वित्झर्लंड या देशामध्ये. हे आहे बार्सिलोना फुटबॉल क्लब. मग क्रीडावरती आहेत म्हटल्यानंतर 2-3 प्रश्न बघूयात आपण. 71व्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धेचा विजेता कोण असेल तर तो आहे सर्व्हिसेस. चीन येथे पार पडलेल्या 9व्या आशियाई हिवाळी खेळामध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली असेल तर तो देश आहे चीन. सर्वात कमी वेळेत अर्ध मॅरेथॉन जिंकणारे पहिले जगातील पहिले रनर कोण असतील तर ते जॅकब किपलिमो. वन डे मध्ये सर्वात जलद 14,000 धावा पूर्ण करणारे पहिले खेळाडू कोण असतील भारताचे तर तिथे विराट कोहली. त्यानंतर नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन उपगव्हर्नर कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे पूनम गुप्ता. त्यानंतर कोणाला आंध्र प्रदेशच्या उगादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला असेल तर ते आहे मायना स्वामी. यांना भेटले आहे आंध्र प्रदेशचा उगादी पुरस्कार. कोणत्या राज्यातील चपाता मिरचीला नुकताच GI टॅग भेटला आहे? ही मिरची आहे तेलंगणामधील. तेलंगणा. कोणत्या ठिकाणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते स्टार्टअप महाकुंभचे उद्घाटन करण्यात आलं असेल तर हे ठिकाण आहे नवी दिल्ली किंवा दिल्ली. होते हे होते तुमचे महत्वाचे प्रश्न. महत्वाचं ठीक आहे, कालच्या किंवा मागच्या प्रश्नावरती एक नजर टाकत आपण, ते खूप महत्वाचं आहे. 22 एप्रिल 2025 रोजी
घडलेले जे काही दहशतवादी हल्ल्याचं ठिकाण आहे पहलगाम ठिकाण, हे कोणत्या राज्यामध्ये आहे पहलगाम? तर हे आहे जम्मू काश्मीरमध्ये. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनद्वारे 2025 या वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार हा कोणी जिंकला आहे? तर हे व्यक्ती सुभाषिष बोस. त्या अंडर 19 चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं असेल? ते आहे अरुणाचल प्रदेश. कोणत्या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम जे आहे ना ते सुरू केलं असेल? तर तो देश आहे भूतान. एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत 11 शतके करणारी पहिली भारतीय महिला कोण असतील? स्मृती मंदाना. भारत सरकारने कोणता दिवस हा आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर तो दिवस आहे 23 सप्टेंबर. संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती असेल? तर ते आहे दिल्ली. आणि नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या नेरेटिव्स ऑफ द बेंच जजेस ऑफ स्पीक्स हे पुस्तक कोणाचं असेल? हे आहे NV रमण यांचं. ओके, होते महत्वाचे प्रश्न महत्वाचं. ठीक आहे, आय होप मला हे लेक्चर आवडलं असेल. आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करा. खूप कमीत कमी वेळामध्ये अत्यंत महत्वाची जास्तीत जास्त माहिती आपण बघितलं आहे. कमीत कमी वेळामध्ये बघणं गरजेचं आहे. ओके, नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आवडलं तर. आणि दर महिन्याला तुम्हाला ही बॅच रिन्यू करायचा आहे. 31 मे पर्यंत तुम्ही जर ही बॅच घेतला तर तुम्हाला 5 रुपयामध्ये ही बॅच आहे. एका महिन्याला 5 रुपये म्हणतो मी. आणि 31 मेच्या नंतर जून पासून तुम्ही जर बॅच घेतला तर तुम्हाला 49 रुपयाला ही बॅच भेटणार आहे. ओके, चला थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा नवो स्टडी. थँक्यू. जय हिंद.